इचलकरंजी येथे सावकारकीतून घेतलेल्या रकमेच्या वसुलीसाठी धमकावून एका महिलेला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप असलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला श्रीमती दोरुगडे राहणार कबनूर यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। फिर्यादीनुसार पीडित महिलेच्या पतीचा अपघात झाल्यानंतर उपचारासाठी तिने श्रीमती दोरुगडे यांच्याकडून हात उसनी रक्कम घेतली होती। त्यानंतर संबंधित रकमेवर सावकारी पद्धतीने व्याज आकारून ती वसूल करण्यासाठी पीडित महिला व तिच्या पतीला वारंवार धमकावण्यात आल्याचा आरोप आहे। तसेच एका हॉटेल व्यावसायिकाकडे नोकरीस लावूनही व्याजाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याचबरोबर पीडित महिला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी सर्जेराव कुंभार आणि श्रीमती दोरुगडे राहणार कबनूर यांना अटक करून न्यायालयात हजर केले। आरोपी श्रीमती दोरुगडे यांच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयात बाजू मांडली। त्यांनी फिर्याद खोटी, उशिराने आणि रचनात्मक पद्धतीने दाखल करण्यात आल्याचा दावा केला। तसेच आरोपी विरुद्ध ठोस पुरावा नसल्याचे आणि तपासासाठी आवश्यक चौकशी पूर्ण झाल्याने आरोपीला पुढे कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद केला। सरकारी पक्ष आणि फिर्यादी यांनी जामिनास विरोध केला। मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी श्रीमती दोरुगडे यांना सशर्त जामीन मंजूर केला।